तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मला नाही का मेदू वडे बनवायचे होते। आता उन्हाळा सुरू आहे तर काय असे भाजी भाकरी पण काही लेकर खायना झाले तर जेवण तर अजिबातच नको म्हणतात। असं नाश्ता वगैरे केलं ना तर मग ते खातात, असे पावभाजी ते। तर आता आमच्या इथं रोज असे नवनवीन नाश्ते सुरू आहेत रोज पण, आणि एक दोन दुपारच्या वेळेला आम्ही भाकरी टाकत असतो, कारण की नाश्ता केला की लगेच भूक लागत असते। तर मी संध्याकाळीच डाळ ही भिजू घातलेली होती, छान अशी उडदाची डाळ पण आपली मिक्सरमध्ये आता मला काढून घ्यायची होती। नारळ पण सोलून घेतला, त्याची छान अशी नारळाची चटणी पण केली, कारण की चटणी सांबार ते छान लागते। आणि मिक्सरला दळताना नाही का ह्याला अजिबातच पाणी टाकावंच नाही लागत, कारण की ते असंच दळणं लागते सुकंच। वाटलंच तर थोडंसं 1-2 चमचे आपण पाणी टाकू शकतो, तेव्हाच ते मिक्सरला फिरते, नाही तर डाळ अशी खूप चिटकते कारण की ते चिकट असल्यामुळे। तर त्यामध्ये मस्तपैकी मी थोडे जिरे, मीठ काही दाखवलं नाही, मीठ पण टाकलेले, आणि लसूण नाही, कांदा मिरची आणि ओला नारळ टाकलेला आहे। छान असं एक जीव असं फेटून घ्यायचं एकसारखं 5 मिनटं, आणि नंतर एका पाण्यामध्ये थोडंसं आपलं टाकून बघायचं आपलं पीठ व्यवस्थित तयार झाले का नाही म्हणून। तर असं 5-10 मिनटं मी छान असं एकजीव करून फेटून घेतलं, तर पाण्याच्या वरती जर तरंगलं तर हे व्यवस्थित पीठ आपलं तयार आहे, आणि वडे पण काही फुटत नाहीत। बऱ्याच जणी म्हणतात वडे फुटतेत असं होते, पण मी जेव्हा करते ना माझे एकदा पण वडे कधीच नाही फुटलेले। तर एखाद्या वेळेस कोणाचं पीठ जर असं करताना पातळ ते झालं, माझं तर कधीच होत नाही आणि कधी झालं पण नाही, पातळ झालंच तर त्यामध्ये नाही का आपलं तांदळाचं पीठ टाकायचं थोडंसं, तर मस्तपैकी आपलं सांबार पण तयार होतं, छान उकळत होतं। सांबारमध्ये टाकायला शेंगा ते नव्हत्या, फक्त बटाटून तेच टाकून घेतलं, आणि नारळाची चटणी तर ऑलरेडी झालेलीच होती। तर मला असे काही वडे असे ह्याच्यावर आवडत नाहीत, हातावर करायला येत नाहीत, ते भज्यासारखेच असे पडतात। तर मी चाळणीवरच करत असते, चहा गाळणीवर आपल्या असं थोडंसं पाणी ते लावायचं चाळणीला, आणि त्यावर छान असा वड्याचा आकार करून घ्यायचा, आणि असे अलगद असे तेलामध्ये टाकले की निघतात। एवढे भारी वडे असे कुरकुरीत झाले होते, आतून पण छानपैकी असे शेकले होते। तर सांबार नारळाची चटणी ह्याच्यासोबत एवढे भारी लागत होते, हॉटेलपेक्षा भारी। तुम्ही पाहू शकतायत असे आतूनसुद्धा एकदम असे जाळी सारखे झाले होते, पूर्ण त्याला छानपैकी असे शेकलेसुद्धा होते। आणि आता धान्य पण आता हे 1 वर्षाचं धान्य पूर्ण आता मी वाळून घेतलेले, गॅलरीमध्येच टाकलं होतं, कारण की 4-5 वाजायला खूप असं आभाळ ते आलेलं होतं, म्हणलं पाऊस ते यायचं आणि भिजायचं। तर धान्य आम्ही दरवर्षी असं कडक 2-3 दिवस उन्हामध्ये वाळून ठेवत असतो, कारण की त्याला कीड काही लागत नाही। मग यांनी हे पोते असे ओढत नेले कोठीपर्यंत, आणि किती ह्या कोठीमध्ये 1.5 नाही 1.25 क्विंटल का काय धान्य बसते। तर असं आम्ही गहू आणि ज्वारी 8 दिवस झाले त्याच्यामध्येच होतं। गहू अगोदर वाळू घातले होते, गहू नंतर मग भरले कोठीमध्ये, ना आता ज्वारी राहिली होती। ह्यावेळेस काय ज्वारी म्हणावं तशी काय भेटलीच नाही, कारण की यावर्षी पाऊस होता ना। तर व्हिडिओ आवडल्यास माझा नक्की लाईक करा।